श्री स्वामी समर्थ सर्वांना। मला मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की आमचं पती पत्नीचं जमत नाही, तर त्यासाठी काही उपाय असेल तर मला सुचवा म्हणून। पती पत्नींमध्ये भरपूर प्रेम असतो, मनामध्ये ओलावा असतो, पण कधी कधी समोर असून सुद्धा जमेनासं होतं। काय करावं सुचत नाही, मन आपलं चलबिचल होतं। तर त्यासाठी मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहेत, करून बघा। तर सर्वात पहिला उपाय आहे की पती पत्नी जिथे झोपतात त्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावा। पती पत्नी ज्या बेडरूममध्ये झोपतात ना, त्या ठिकाणी राधाकृष्णाचा फोटो लावावा। हा पहिला उपाय झाला। दुसरा उपाय म्हणजे रोज महादेवाला तुम्ही जल अर्पण करत जा। महादेवाला जल अर्पण करून झाल्यावर गुलाबाचं फूल महादेवाला अर्पण करायचंय आणि महादेवाला प्रार्थना करायची आहे की आम्हा पती पत्नी एकरूप असून आमचे संवाद एकरूप होऊ दे आणि आमच्यातील गैरसमज दूर होऊ दे। हा झाला दुसरा उपाय। आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगते। दर एकादशीला फक्त गुलाबाचा हार श्रीकृष्णाला अर्पण करायचा। दर एकादशीला श्रीकृष्णाला फक्त गुलाबाचा हार अर्पण करायचा आणि मला माझं प्रेम परत मिळू दे, आमच्यामध्ये असणारे गैरसमज दूर होऊ दे, ही प्रार्थना श्रीकृष्णाला करायची। काही वेळ श्रीकृष्णाचं ध्यान करायचं। या उपायाने तुम्हाला तुमच्या प्रेमामध्ये आपल्याकडे आकर्षण होत आहे हे आपोआप जाणून येईल। तुम्हा पती पत्नींमध्ये पुन्हा प्रेम निर्माण होईल आणि पुन्हा तुमचे संबंध व्यवस्थित होतील। हे दिलेले 3 उपाय करून बघा। बाकी सर्व सांभाळायला श्री स्वामी समर्थ आहेतच। कोणतेही तुम्ही उपाय करा, पण मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना कधीही विसरू नका। रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ तरी करावी आणि तारक मंत्र सकाळ दुपार संध्याकाळ जमलं तर खूपच उत्तम। श्री स्वामी समर्थांचा जप आणि तारक मंत्र तुमच्या आयुष्यात खूप वेगळाच बदल घडवून आणेल। तर दिलेले उपाय करून बघा। बाकी श्री स्वामी समर्थ आहेतच। श्री स्वामी समर्थ सर्वांना।